महाराष्ट्रातील सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। टीईटीच्या अनुषंगाने आपल्याला आज अपूर्णांक हा घटक बघायचा आहे। बघा, गणिताचे जे प्रश्न आहेत ना, हे गणिताचे सगळेच प्रश्न काही सुटत नसतात, 2-3 तरी एवढे अवघड प्रश्न असतात, पण असे काही टॉपिक आहेत की त्यांचे मात्र आपला एकही गुण जाता कामा नये, म्हणजे गणितामध्ये तुम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो। यावर प्रश्न बनतात कसे, काही गोष्टींची आपण इथे चर्चा करणार आहोत आणि प्रश्नांचं स्वरूपही पाहणार आहोत। म्हणजे ज्यांना अपूर्णांक काय आहे हे अजिबातही माहित नाही त्यांच्यासाठी हेल्पफुल तर हा व्हिडिओ होणारच आहे। त्यानंतर अपूर्णांकावर खूप मोठा व्हिडिओ तयार होऊ शकतो, तर आणखी एक व्हिडिओ मी परीक्षेच्या अगोदर घेऊन येणार आहे की डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील। तर सुरुवातीला एक ओळख होणं खूप गरजेचे आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळा जर पसारा कव्हर करायचा म्हटलं अपूर्णांकाचा तर तो शक्य होणार नाहीये। त्यामुळे ज्यांना अपूर्णांक काहीही माहिती नाहीये त्यांना अपूर्णांक चांगल्या पद्धतीने कळेल, आणि ज्यांना माहिती आहे त्यांना इथल्या काही प्रश्नाचा नक्कीच उपयोग होईल। तर अपूर्णांक म्हणजे काय असतं सर, तर जी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये व्यक्त केली जाते तिला आपण अपूर्णांक असं म्हणतो। आता तुम्ही म्हणाल की हे अंश आणि छेद हे आहे काय, इथपासून आपण सुरुवात करूयात। तर बघा, इथे मी 2 लिहिले आणि त्याला छेद 3 लिहिलेले आहे। वरच्या संख्येला जे आहे ते अंश असं म्हटलं जातं सर, आणि खालचा जो काही आहे त्याला छेद असं म्हटलं जातं। म्हणजे या पद्धतीने अंश आणि छेद मिळून इथे एक जी संख्या तयार होते त्या संख्येला अपूर्णांक असं म्हटलं जातं सर। मग या अपूर्णांकामध्ये आपल्याकडे जे काही प्रकार आहेत ते अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे 3 प्रकार आपल्याला या व्हिडिओ मधून पाहायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट, यावर आधारित प्रश्न कसे बनतात हे सुद्धा पाहायचं आहे। पण सगळ्यात अगोदर तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय। अंशाधिक म्हणजे काय, अंश ज्याचा अधिक आहे। अधिक म्हणजे काय सर, अधिक याचा अर्थ होतो मोठा। म्हणजे तुम्हाला असं आता समजून जायचं आहे की असा अपूर्णांक ज्याचा अंश मोठा असला पाहिजे। मग तो कोणापेक्षा, तर छेदापेक्षा, कारण या 2 गोष्टीपासूनच अपूर्णांक तयार होतो की नाही। म्हणजे ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे त्याला म्हणायचं काय, तर अंशाधिक अपूर्णांक। जसे की जर समजा इथे 5 आहेत, छेद 4 आहे, म्हणजे तुम्ही इथे तुलना करू शकता, 5 हा 4 पेक्षा मोठा आहे आणि 5 हा अंश आहे तर 4 हा छेद आहे। या पद्धतीने तुम्ही अपूर्णांक वेगवेगळे लिहू शकता। जर इथे अंश 3 आहे तर छेद 2 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश हा काय आहे, मोठा आहे। म्हणजे तो 1 नेच मोठा असेल का, असं काहीही नाहीये। तर समजा हा अंश 7 आहे, छेद 3 आहे, यालाही अंशाधिक अपूर्णांकच म्हटलं जातं। त्यानंतर छेदाधिक म्हणजे काय, तर याच्या उलट सर ज्याचा छेद मोठा असणार आहे तो म्हणजे छेदाधिक अपूर्णांक। जसं की 6/7 हा छेदाधिक अपूर्णांक आहे सर, म्हणजे याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे। त्यानंतर आपण बघायचं म्हटलं तर 7/9 हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे सर। त्यानंतर तिसरा प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा असतो, तर एक समजून घ्या सर की हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार कसा होतो। काही त्याचा भाग असा पूर्ण असतो आणि काही भाग अपूर्ण असतो। मात्र हा जो काही अपूर्ण भाग आहे ना, तर हा जो आहे तो कसा असतो, तर छेदाधिक असतो सर। कसा असतो, छेदाधिक असतो। बघा, 3/2/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे सर, याचा अंश लहान आहे, छेद मोठा आहे, तर याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक। काही भाग याचा पूर्ण आहे सर, काही भाग अपूर्ण आहे। म्हणजे पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्या यापासून बनलेला जो काही अपूर्णांक आहे याला म्हणायचं सर पूर्णांकयुक्त अपूर्णांक। मला असं वाटतंय
की आपल्याला या गोष्टी निश्चितच लक्षात आल्या असतील की अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, यावर आधारित काही प्रश्न आपण घेऊयात. या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात परीक्षेला, तर त्याचा सराव होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बघा, सुरुवातीला आपण काही प्रश्न अतिशय सोपे घेतलेले आहेत. का सोपे घेतलेले आहेत? कारण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे सर. तर बघा, पुढील पैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता? आता बघा, हा 18/19 म्हणजे 18 अंश आहे, 19 छेद आहे, 17 अंश 19 छेद, 25 अंश 26 छेद, 6 अंश आणि 5 छेद. म्हणजे आपल्याला तुलना करायची कोणाची सर? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 18ची आणि 19ची तुलना करायची आहे. 18 मोठा की 19 मोठा? मग 19 मोठा आहे म्हणजे छेद मोठा आहे. आपल्याला विचारलं अंशाधिक, छेदाधिक विचारलं का? नाही, म्हणून हा पर्याय होणार नाही. त्यानंतर 17/19 यामध्ये कोण मोठा आहे? छेद मोठा आहे. आपल्याला अंशाधिक विचारलेला आहे. इथे 25/19 इथे सुद्धा छेद मोठा आहे, हा पर्याय होणार नाही. 6/5 अंश मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे सर आपलं. म्हणजे तुमच्या गणिताला किंवा टीईटीला असं म्हणतात की फक्त टीईटी अवघड असते. अवघड असते म्हणजे काय 100% प्रश्न तुम्हाला अवघडच विचारणार आहेत का? नाही. तर काही प्रश्न हे सोपे असतात, काही प्रश्न हे मध्यम असतात, तर काही प्रश्न हे काठिण्य स्वरूपाचे असतात. हे आपल्यालाही माहिती आहे, कारण आपण सगळेजण शिक्षक आहोत. पेपर सेट करताना या पद्धतीनेच सेट होत असतो. उगाच बाऊ करून घ्यायचा नाही की सगळाच पेपर अवघड असतो. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्या बेस कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे सर. पुढील पैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता? हे तुमच्या लक्षातच आलेलं आहे. आता ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक अपूर्णांक. पण यामध्ये छेद मोठा आहे का? नाही. यामध्ये छेद बघा, 7/8 छेद काय आहे? मोठा आहे. 3/2 मध्ये छेद लहान आहे, 9/8 मध्ये छेद लहान आहे. बघा, झालं तुमचं उत्तर. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की सर एवढंही सोपं विचारतात का? कदाचित एखादा प्रश्न एवढाही सोपा विचारला जाऊ शकतो आणि आपण मुद्दामून सुरुवातीला काही सोपे प्रश्न घेतले होते. यानंतर थोडं आपण अवघडाकडे जाणार आहोत. म्हणजे आपण काय म्हणतो, सोप्याकडून अवघडाकडे. तर या पद्धतीने आपल्याला जावं लागतं. आता बघा, पुढील पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आपल्याला इथे एक अपूर्णांक दिलेला आहे, 1/2/3. या अपूर्णांकाचं म्हणजे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे आता आपल्याला पाहायचं आहे. सर, ही संख्या पूर्ण आहे, ही संख्या अपूर्ण आहे. अशा वेळेला काय करायचं असतं? या छेदाने या पूर्ण संख्येला गुणायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता गुणता येतं, 3 3 होतात आणि हा गुणाकार केला तुम्ही की त्यामध्ये हे जे 2 आहेत ते मिळवायचे असतात आणि या दोघांच्या छेदस्थानी हे 3 द्यायचे असतात. आता तुम्हाला एकदम सोपं झालं. 3 आणि 2 होतात किती सर? 5/3. बघा, जो आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला होता त्याचा अंशाधिक अपूर्णांकात आपण रूपांतर केलेलं आहे 5/3. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय आहे? अचूक उत्तर आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. हे तुम्हाला निश्चितच कळालं असेल. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अशा पद्धतीचा प्रश्न आता इथे विचारलेला आहे आणि आपल्याला अपूर्णांक काय दिलेले आहेत? 8/11, 7/11, 5/11 आणि 9/11. बघा, 8/11 हा एक अपूर्णांक आहे, 7/11 हा एक अपूर्णांक आहे, 5/11 हा एक अपूर्णांक आहे आणि 9/11 हा एक अपूर्णांक आहे. एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा सर, की जर समजा छेद समान असेल अशा परिस्थितीमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. मग इथे छेद चारही अपूर्णांकाचा समान आहे, तर आपल्याला काय बघायचं? फक्त एवढंच बघायचं आहे की कोणत्या अपूर्णांकाचा अंश हा सर्वात मोठा आहे. 8 पेक्षा 7 लहान, 5 त्यापेक्षा लहान, पण 8 पेक्षा 9 हा मोठा आहे. म्हणजे 9/11 हा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक आहे. म्हणजे 9/11 हे आपलं काय झालेलं आहे?
अचूक उत्तर झालेलं आहे। पुढच्या प्रश्नाकडे सर जायचं आहे आपल्याला। अपूर्णांकाची अचूक चढत्या क्रमाने मांडणी करा। चढत्या क्रमाने म्हणजे काय हे आपल्याला निश्चितच माहिती आहे, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे, म्हणजे आपल्याला अपूर्णांकाची तुलना करता येणं खूप गरजेची आहे। आता इथे बघा 7/8, 6/8, 5/8 आणि 9/8 असे अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत, म्हणजेच छेद काय आहेत सर्वांचे समान आहेत, पण अंश 7 हा लहान आहे का 6 पेक्षा? नाही, म्हणजे इथंच तुमचं उत्तर काय होतंय की लक्षात येतं की हा पर्याय काय आहे अयोग्य आहे, म्हणजे 7 हा 6 पेक्षा मोठा आहे, पण इथे चुकीचं दाखवलेलं आहे। त्यानंतर इथे सुद्धा छेद काय आहे तर समान आहे, म्हणजे हा 1 2 इथपर्यंत ठीक आहे, 4 3 यामुळे चुकलेला आहे, कारण 4/5 हा मोठा आहे 3/5 पेक्षा। पर्याय क्रमांक 3 काय आहे? छेद बघा सर्वांचे समान आहेत, 7 7 7 आणि 7, तर 3 पेक्षा 5 मोठे आहेत, 5 पेक्षा 6 मोठे आहेत, पण 6 पेक्षा 4 लहान आहेत, म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर 19 19 19 19 सगळे छेद 19 आहेत, म्हणजे 11 पेक्षा 13 मोठे आहेत, 13 पेक्षा 15 मोठे आहेत आणि 15 पेक्षा 17 मोठे आहे, म्हणजे अचूक चढता क्रम कोणता आहे तर पर्याय क्रमांक 4 हा आहे। अपूर्णांकाची तुलना आपण साध्या पद्धतीचे काही उदाहरणं इथं घेतलेली आहेत। तुम्हाला इथे काय करतील की विषमछेद अपूर्णांक सुद्धा विचारतील आणि त्यांचीही तुलना करायला सांगतील, त्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत, कारण काही बेसिक कन्सेप्ट माहित असल्याशिवाय एकदम हार्डर लेवलकडे आपल्याला जाता येणार नाही। बघा आता इथे आपल्याला बेरीज करायला सांगितलेली आहे, कशाची? 7/9 अधिक 8/9। बघा सर, जर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायला सांगितलेली असेल आणि छेद जर समान असेल, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं असतं तर या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे, म्हणून छेदस्थानी एकच 9 घेणार आहोत आपण आणि फक्त अंशाची बेरीज करणार आहोत। ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, येथे अंशाची बेरीज छेदाची बेरीज अशी चूक करायची नाही। तर छेद जर समान असेल अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच छेद घ्यायचा, अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा। बघा 7 आणि 8 होतात सर 15, 15/9 हे तुमचं काय झालेलं आहे उत्तर झालेलं आहे सर 15/9। 15/9 आता बघा 15/18, 15/81, 15/3, 5/3, म्हणजे 15/9 हे उत्तर तुमचं आहे का कुठे? नाही। तर बघा या 15ला तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, 3 ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 5 आणि या 9ला सुद्धा तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, उत्तर आलं 3। आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही नेमकं इथं केलं काय ते एकदा ज्यांना माहित नाही ते समजून घ्या। 15/9 हा आपला अपूर्णांक आहे आणि कोणत्याही अपूर्णांकाला तुम्ही समान संख्येने भाग देऊ शकता। याचा अर्थ काय आहे, जर तुम्ही अंशाला 3 ने भाग देताय तर छेदाला सुद्धा 3 नेच भाग द्यायचा आहे, अंशाला 2 ने भाग देताय छेदाला सुद्धा 2 ने भाग देऊ शकता। तसंच उलट पक्षी आपण हेही करू शकतो, 15ला तुम्ही 2 ने जर गुणलं तर छेदालाही तुम्हाला 2 नेच गुणावं लागेल, म्हणजे तुम्ही एकतर भाग देऊ शकता एकतर गुणू शकता, पण असं कधीच नाही करू शकत की अंशामध्ये 2 मिळवले आणि छेदामध्ये 2 मिळवले, किंवा अंशातून 2 वजा केले छेदामधून 2 वजा केले। हा एक फरक आहे। तुम्ही एकतर गुणू शकता किंवा भागू शकता, म्हणजे त्या पटीतली संख्या काढू शकता। पटीतली संख्या काढणं याचाच अर्थ याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक। काय म्हणायचं याला सर? सममूल्य अपूर्णांक। सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय तर एकदम साध्या भाषेमध्ये सांगतो सर तुम्हाला, या 15/9 आणि 5/3 यांची किंमत ही कशी आहे समान आहे, म्हणजेच 15/9 म्हणजेच 5/3, म्हणून 5/3 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। प्रश्न क्रमांक 8 आहे आपला 7/8 वजा 5/7। आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं
काळजीपूर्वक समजून घ्या. मी पाठीमागचं उदाहरण तुम्हाला छेद समान असताना असं घेतलेलं होतं, पण इथे छेद समान नाही सर. जर छेद समान नसेल तर अशा परिस्थितीमध्ये उदाहरण सोडवायचं कसं असतं? अशा वेळेला या दोन छेदांचा लसावी काढावा लागतो. लसावी कसा काढायचा याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या याच YouTube चॅनलवरती घेतलेला आहे सर. इथे आपण 8 गुणिले 7 8 7 56 एवढं केलेलं आहे सर. म्हणजे 56 हा काय आहे तर 8 आणि 7 यांचा लसावी आहे. बघा आता आपला हा गुणाकार करून झालेला आहे, मग वरती तसाच गुणाकार करायचा का? अशी चूक करायची नाही सर. तर आता वरती काय करायचं हे लक्षात घ्या. हा जो पहिला अपूर्णांक आहे, पहिल्या अपूर्णांकाचा छेद काय आहे? 8 आहे. या 8 ने या 56 ला आपल्याला भाग द्यायचा आहे सर. 8 7 56 होतात. जे आपलं 7 उत्तर आलेलं आहे, या 7 उत्तराने या अंशाला काय करावं लागत असतं? गुणावं लागत असतं. म्हणजे हे अंशस्थानचे 7, 8 ने या 56 ला भाग दिला, उत्तर आलं सर 8 7 56. त्यानंतर हे वजाचं चिन्ह असेल तर वजाचं द्या, जर बेरीज असेल अशा वेळेला बेरीज द्या. कधी? जर विषमछेद अपूर्णांक असेल तर. ज्या पद्धतीने आपण 8 ने 56 ला भाग दिला होता तसाच या 7 ने सुद्धा 56 ला भाग द्यायचा आहे सर. 7 8 56 होतात. म्हणजेच काय तर इथे या अंशाला कितीने गुणावं लागेल सर? तर या अंशाला 8 ने गुणावं लागेल. आता तुमच्याकडे 7 गुणिले 7 वजा 5 गुणिले 8 चा छेद 56 अशा प्रकारचं एक रूप तयार झालेलं आहे. म्हणजे 7 7 49 होतात. त्यानंतर 8 45 होतात सर तुमचे, आणि 56 छेद जसा आहे तसाच ठेवायचा आहे. या 49 मधून तुम्ही 40 जर वजा केले तर इथे उरतात सर 9. 9 चा छेद 56. 9 चा छेद 56 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं सर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा 1 चा छेद 3 वजा 1 चा छेद 4 वजा 1 चा छेद 6. बघा आता इथे 3 अपूर्णांक आपण घेतलेले आहेत आणि या 3 अपूर्णांकामध्ये करायची आहे वजाबाकी. मग ही करायची कशी? तर पहिल्यांदा आपल्याला याचा लसावी काढावा लागेल सर, आणि लसावीचा आपण सेपरेट व्हिडिओ घेतलेलाच आहे. म्हणजे लसावी म्हणजे काय? थोडक्यात ऐकूनही ठेवा की अशी संख्या शोधायची आहे की त्या संख्येला 3 नेही भाग जातो, 4 नेही भाग जातो आणि 6 नेही भाग जातो, अशी लहानात लहान संख्या ती म्हणजेच आहे 12. बघा 3 च्या पाढ्यामध्ये 12 येतात, 4 च्या पाढ्यात 12 येतात, 6 च्या पाढ्यातही 12 येतात सर. मग आपण मागच्या उदाहरणात ज्या पद्धतीने केलं इथेही त्याच पद्धतीने करणार आहोत. या 3 ने आम्ही भाग देणार सर 12 ला. 3 ने 12 ला भाग दिला, उत्तर आलं सर 4, आणि त्या 4 ने गुणणार आहोत 1 ला. 4 1 4 होतात सर. त्यानंतर जे चिन्ह आहे ते इथे दिलेलं आहे वजाबाकीचं. तसंच 4 ने या 12 ला भाग देणार, 4 त्रिक 12, 3 ने या 1 ला गुणणार आहोत सर. त्यानंतर वजा 6 ने या 12 ला भाग देणार, आलेल्या उत्तराने या अंशाला गुणणार आहोत. म्हणजे 6 दोन्ही 12 आणि बे 1 बे. आता आपल्याला काय करायचं आहे तर या वजाबाक्या करायच्या आहेत. इथे घाई करायची नाही सर. कशी घाई नाही करायची तेही तुम्हाला सांगतो. या 4 मधून सुरुवातीला 3 वजा करा. तुम्ही म्हणाल की एवढं सोपं आहे तरी सर असं का म्हणतात? घाई नाही करायची. बघा 4 मधून 3 गेले, इथे 1 राहिला सर. वजा 2 चा छेद किती आहे? 12 आहे. बघा 4 मधून 3 गेले, 1 राहिला. त्यानंतर या 1 मधून 2 घालवायचे आहेत सर. अशा वेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. मोठी संख्या आहे 2, 2 मधून 1 गेला, राहिला 1. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे सर वजा चा छेद 12. म्हणजे वजा 1 चा छेद 12 हे तुमचं काय झालेलं आहे? अचूक उत्तर झालेलं आहे. वजा 1 चा छेद 12. आता घाई करायची का नाही असं म्हटलं होतं? कदाचित तुम्ही इथे एक चिन्ह जरी विसरला असतात तर 1 चा छेद 12 हा पहिलाच पर्याय दिलेला आहे. म्हणजेच काय, हे जर तुम्ही पर्याय योग्य केला तर हा पर्याय चुकणार आहे. वजा 1 चा छेद 12 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणून पेपरला तरी घाई करायची नाही. पुढच्या प्रश्नाकडे सर आपल्याला जायचं आहे. बघा 5 चा छेद 8
गुणिले 4/5 गुणिले 3/4 बरोबर किती, असा आपल्याला विचारलेला आहे. जर अपूर्णांकाचा गुणाकार जर दिलेला असेल सर आपल्याला, तर हे अतिशय सोपं असतं. यामध्ये फक्त अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा असतो. अंशस्थानी 5 आहेत सर, 4 आहेत, 3 आहेत. छेदस्थानी इथे 8 आहेत सर, इथे 5 आहेत सर आणि इथे 4 आहेत सर. बघा, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा. काही जण शॉर्टकटही करतील. कसा करतील, तर यामध्ये काही पर्यायही कट करतील. तरी सुद्धा आपण 5 चोक 20 आणि 20 त्रिक किती होतात, तर सर 60 होतात. इथे 60 लिहिलेले आहेत. त्यानंतर 8 पंच 40 आणि 40 चोक किती होतात, तर 160 होतात सर आमचे. म्हणजे 60/160 इथे कुठे पर्याय दिलेला आहे का आपल्याला? नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा सममूल्य अपूर्णांक काढावा लागेल. म्हणजे हे 0 कटले, याचा अर्थ काय आहे, आपण या 60लाही 10ने भाग दिला आणि 160लाही 10ने भाग दिला, त्यावेळेला उत्तर आमचं आलं 6/16. मात्र 6/16 सुद्धा उत्तर नाहीये सर. मग आम्ही काय करणार आहोत, यालाही 2ने भाग देणार, यालाही 2ने भाग देणार, दोघांनाही आम्ही 2-2ने भाग देऊन बघतोय. तर 6ला 2ने भाग दिला असता उत्तर येतं 3 सर आणि 16ला 2ने भाग दिला असता उत्तर येतं 8 सर. म्हणजे 3/8, 3/8 पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, अचूक उत्तर आहे. असं पर्यायामध्ये काय करून ठेवतात, परीक्षेला गफलत करून ठेवतात. त्यामुळे आपलं काढलेलं उत्तर, कारण आपण एवढी सगळी मेहनत केल्याच्या नंतर सिली मिस्टेक म्हणून आपला चूक व्हायला नको सर तिथे पेपरला. 3/8 हे काय आहे, अचूक उत्तर आहे. बघा, 5/7 भागिले 8/13. आता हा भागाकार करायचा कसा असतो, एकदम सोपं आहे सर. सोपं म्हणजे काय, तर हा जो काही अपूर्णांक आहे याला जर 8/13ने भाग द्यायचा असेल तर काय करायचं, या भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं आणि या अपूर्णांकाला उलट फिरवायचं, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल करायचा. जो छेद आहे त्याला अंशाच्या ठिकाणी लिहायचं आणि अंशाला लिहायचं छेदाच्या ठिकाणी. बस एवढंच काम करायचंय सर. म्हणजे इथे काय होणार आहे, मगासारखं सोपं उदाहरण तयार झालं की 5 गुणिले 13 आणि 7 गुणिले 8 हे तुमचं सोपं उदाहरण तयार झालं. 13×5 सर 65 होतात आणि 7×8 56 होतात. 65/56, 65/56. बघा, 56/65 उत्तर होणार नाहीये, तर 65/56 हे आमचं अचूक उत्तर आहे. म्हणून सोडवल्याच्या नंतर पर्यायही काळजीपूर्वक बघायला पाहिजे आपण. पुढचा प्रश्न आहे सर, 3/4 अधिक 7/4 वजा 1/4 बरोबर किती, असं विचारलेला आहे. काहीही कठीण नाहीये. तर यामध्ये छेद काय आहे सर, सगळ्यांचा समानच आहे. मग छेद जर समान असेल तर सगळ्यांसाठी आपण काय घेतो, एकच छेद घेतो आणि इथे अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करत असतो. आणि इथे काय होणार आहे, तर 3+7, 3+7 किती होतात, तर 10 होतात सर आमचे. आणि 10 - 1 किती होतो, तर 9 होतात. 9/4 हे काय आहे, आमचं अचूक उत्तर आहे सर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. जर समजा छेद समान असेल तर आपल्याला पैकी एकच घ्यावा लागतो, कारण छेद समान असताना त्याचा लसावी काय असतो, तीच संख्या असते सर. म्हणून आपल्याला एकच घ्यावा लागतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे सर, 6/5 अधिक 4/7 वजा 1/5. आता इथे बघा, तुमचा छेद या दोघांचा सारखा आहे पण इथे वेगळा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लसावी काढावा लागेल सर. आणि याचा लसावी आहे सर किती, तर 35.
5 7 35. या 5ने या 35ला भाग जातो का? हो जातो सर. या 7ने जातो का? जातो सर. या 5ने जातो का? जातो सर. मग मगाशी काय बघितलं आपण? 5ने या 35ला भाग द्या. आलेल्या उत्तराने या अंशाला गुणायचं आहे. 5 7 35 म्हणजेच काय होणार आहे? 6 गुणिले 7 होणार आहे. त्यानंतर अधिक अंशस्थानी 4 आहेत. या 7ने या 35ला भाग द्या गुणिले 7 5 35 होणार आहे. तो वजा 1ला 5 7 35 होणार आहे. 1ला गुणायचं आहे सर 7ने. आता हे गुणाकार सोडून घ्या सर. तर 7 सकम 42 होतात. अधिक 4 पंच 20 होतात सर. वजा 1 7 7 होतात सर. चा छेद 35. करा ही बेरीज आणि वजाबाकी. तर 62 वजा 7 किती? 62 वजा 7 चा छेद 35. 62 मधून तुम्ही 7 जर वजा केले सर तर उत्तर येणार आहे 55 चा छेद 35. 55 चा छेद 35 आपल्याकडे इथे कुठे उत्तर नाहीये. मग काय करणार? आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आम्हाला सममूल्य अपूर्णांक काढावा लागेल. अशी संख्या शोधा सर की तिने या 55लाही भाग जातो आणि 35लाही भाग जातो. बरोबर आहे. 5ने जर तुम्ही 55ला भाग दिला उत्तर येणार आहे सर 11 आणि 5ने जर 35ला भाग दिला तर उत्तर येणार आहे सर 7. 11चा छेद 7 आणि 55चा छेद 35 हे काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहे सर. तर 11चा छेद 7 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. या स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आपल्याला टीईटीला नक्कीच पेपरला दिसून येतील. हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे त्याबद्दल मी तुमचं मनस्वी धन्यवाद तुम्हाला देतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे अजूनही तुमचे काही शिक्षक बांधव टीईटीची तयारी करणारे जर असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. आणि अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.